करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो. का त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं? पता नहीं कब रुक जाए चलते चलते श्वासा, एक क्षण में सब खत्म हो जाए जग का सभी तमाशा. हा जो दिसतोय ना महाराज, हा माझा तो माझा तो माझा एका क्षणामध्ये संपून जाईल. आणि म्हणून काय करायचं? सकाळ संध्याकाळ त्या परमात्म्याचं काय करायचं? नामस्मरण करायचं. पता नहीं कब रुक जाए चलते चलते श्वासा, एक क्षण में सब खत्म हो जाए जग का सभी तमाशा. सुबह शाम जप किया करो, सुबह शाम जप किया करो, याद प्रभु को किया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो. त्यानंतर प्रत्येक प्राणी मात्रावरती आपण प्रेम करायचं. हर प्राणी से प्यार करो, सब में वही समाया है. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये तो परमात्मा वास करतोय. म्हणून हर प्राणी से प्यार करो, सब में वही समाया है. मिलकर रहना सब है अपने, कोई नहीं पराया है. सगळे आपलेच आहे, कोणी वेगळं नाही म्हणत. द्वेष भावना मत करो, द्वेष भावना मत करो, दुख न किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो. आणि मग महाराज त्यांनी वर्णन केले की सच्चा सुख है प्रभु, बात न समझो झूठी. प्रत्येक जण सांगतं भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा. हे खोटं नाही महाराज. प्रेम फक्त त्याच्यामध्येच आहे. म्हणून सच्चा सुख है प्रभु भक्ति में, बात न समझो झूठी. वही अमर पद पाते हैं जो पीते राम की बूटी. प्रभु नाम रस पिया करो, प्रभु नाम रस पिया करो, राघव को ना भूला करो, जो दुनिया को आपल्याला या ठिकाणी जन्माला घातलं महाराज, त्या परमात्म्याची आपण काय करावी? भक्ती करावी. कारण खरं प्रेम हे परमात्म्याच्या भक्तीमध्येच आहे. बाकीकडे प्रेम शोधूही नका महाराज. बाकीकडे आपण प्रेम शोधायला जाऊ, प्रेम मिळणार नाही महाराज. प्रेमाच्या बदल्यात भरपूर गोष्टी मिळतील पण प्रेम मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक सांगू महाराज, या ठिकाणी हे पहा, परमात्म्यावर आपण ज्यावेळेला भक्ती करायला लागतो ना, हे लोक असतात ना, समाज जो म्हणतो ना आपण, हा समाज आपल्याला बोलायला लागतो महाराज. करून करून भागला देवपूजाला लागला. बरोबर की नाही? पुरुष मंडळींना तर चांगला अनुभव असेल महाराज. लोकांना म्हणायला काय लागतं? करून करून भागला देवपूजा लागला, तू तर नाही लागला अजून. बरोबर की नाही? अरे आम्ही तरी आता लागलो, तू तर अजूनही लागलं नाही. म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. मी म्हणते लोकांकडे त्या दिवशी लक्ष द्या
ज्या वेळेला तुम्ही संकटात असताना, दुःखात असताना हा समाज तुम्हाला पोसायला येईल. ज्या वेळेला तुम्ही भुकेलेले असताना तुम्हाला भाकर द्यायला येईल. ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असताना पैशाची मदत करायला येईल, त्याच वेळेला या समाजाचं ऐका. विनाकारण महाराज प्रवचन देणारे फार भेटतात आणि विनाकारण बोलणारे फार भेटतात. लोकांकडे लक्षच द्यायचं नाही. भक्ती करत असताना हा समाज नावच ठेवतो, हे लक्षात ठेवा. कारण परमात्मा आपली परीक्षा पाहत असतात, तो खरंच माझी भक्ती करायला आलाय का? आणि आपण जर त्याच्यामध्ये नापास झालो, फेल झालो, मग परमात्मा म्हणतात नाही, तू खऱ्या अर्थानं माझ्याकडे आलाच नव्हता, तुला या समाजाचं पडलंय. या समाजाचा विचार करू नका महाराज. हा समाज चांगल्यालाही नावं ठेवतो, वाईटालाही नावं ठेवतो. आजपर्यंत या समाजानं चांगल्याला चांगलं कधी म्हटलंय सांगा तुम्ही? चांगल्याला चांगलं म्हणत नाही आणि वाईटालाही चांगलं म्हणत नाही. हा समाज आहे, म्हणून समाजाकडे लक्ष द्यायचंच नाही. मी तर म्हणते, हा समाज तुम्हाला नावं ठेवायला लागला ना, आपण एवढं काही मोठं बनवून दाखवावं या समाजाला की त्याला नंतर म्हणावं लागलं पाहिजे, नाही मला माहितीच होतं हा चांगला होणार आहे म्हणून. तुम्हाला माहिती लोक कुठपर्यंत नावं ठेवतात. एखादा जर शिकत असेल, महाराज खेड्या गावात जास्त शिकवत नाही, पण तरी एखादा व्यक्ती शिकत असेल आपल्या लेकरांना, तर लोक म्हणतात काय बाबा लेकरांना शिकवतो. अरे लेकरं कुठे शिकत असतात का? त्याचं पोरग शिकणारच नाही. आणि ते पोरग जेव्हा नोकरीला लागतं, मोठं होतं ना, त्यावेळेला हेच लोक काय म्हणतात माहिती? जे म्हटले होते ना आम्हाला माहिती आहे ते शिकणारच नाही, ते म्हणतात नाही आम्हाला पक्का विश्वास होता की ते मोठं होणारच आहे, ते नोकरीला लागणारच आहे. दोन तोंडी माणसं असतात महाराज. इकडूनही बोलतात आणि इकडूनही बोलतात. ह्या बोटावरचा थुंकी या बोटावर कधी आणतील काही सांगता येत. त्यामुळे परमात्म्यावर भक्ती करत असताना समाज काय म्हणतोय, लोक काय म्हणतायत, याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. कुठलंही चांगलं कार्य करत असताना समाजाकडे लक्षच देऊ नका. एकनिष्ठतेने त्या परमात्म्याची भक्ती करायची महाराज. आणि म्हणून या ठिकाणी पहा, आपण आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहायचं महाराज, बरोबर की नाही? आणि म्हणून या ठिकाणी या मुनींनी प्रश्न केला की मानव मात्राचं परमसाध्य काय आहे? मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे? तर सांगतात साध्यम शिवपदम प्राप्ती. त्यानं शिवपदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मनुष्य मात्राचं साधन आहे महाराज त्या भगवान परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती करून घेणं. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज शिवपदापर्यंत जाण्यासाठी साधन कोणतं आहे? साधनम तस्य सेवनम. सांगितले भगवंतापर्यंत जाण्यासाठी महाराज भगवंताची भक्तीच आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाते.